नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। छान कुरकुरीत अशा रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी 2 गड्डी घेतलेले आहेत आळूच्या पानांच्या। धुवून ठेवलं होतं मी, छान सुकलेत आणि आता आपण कट करून घेऊयात। त्याची शिरा आहेत त्या आपण कापून घ्यायच्या आहेत त्या। ते शिजत नाही आळूमध्ये। त्या शिरा सगळ्या काढून घेऊयात। लाटण्याने मी असं पोळीसारखं लाटून घ्यायचं एकदा, म्हणजे सगळ्या शिरा ज्या आहेत त्या सरळ होतात। हे दुसरं पान पण घेतेय मी, त्याचंही काढून घेऊयात आपण शिरा। खूप जाड शिरा असतात, आपण उकडायला ठेवलं तर ते शिजत नाही, त्यामुळे आपण काढून टाकूया। लाटून घ्यायचं आहे। असेच सगळे पानांनी लाटून घेणार आहेत शिरा काढून। बेसन घेतला आहे, पानांना लावायला बेसन बनवून घेऊयात आपण। 4 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूयात हळद। 1 चमचा हळद घातली आहे, धनापूड, जिरापूड, मिरच्या इथं चिरून घेतलेल्या आहेत। लसूण मिरचीची पेस्ट पण घेऊ शकता। चिंच भिजत घातली होती, त्याचं पाणी, थोडं तीळ घेऊया। तिळाने खूप असं छान चव लागते। थोडासा सोडा, चवीपुरतं मीठ। हे मिश्रण सगळं एकजीव करूयात। करून घ्यायचं, कारण गाठी होतात, बेसनामध्ये गाठी असतात। त्या गाठी छान एकजीव करून फोडून पीठ सगळं एकजीव करूया। लागेल तसं पाणी घेऊन छान मिश्रण झालंय हे बघा, छान बेटर सारखं मिश्रण झालंय। त्यात आपण पानांना लावून घेऊयात। पान ठेवलं आहे, त्यावर बेसनचं पेस्ट लावून घेऊया। छान हाताने असं सगळीकडे पसरून घेऊया। व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे बेसन। मी दुसरं पान घेतलीये, पहिलं पान आपण सरळ ठेवलं, हे उलट ठेवून घेऊया। याने छान शेप येतो वडीला। याला पण आपण बेसन लावून घेऊया। असंच 3-4 पानांना लावून घ्यायचं, एकावर एक ठेवून।
चालतं, वाफ लागते. पाणी गरम करा ठेवलं, तर जाळीला मी थोडंसं तेल पुसलेलं आहे. त्यावरती आपण वड्या ठेवूयात. वड्या ठेवल्या, त्यावर झाकण घट्ट ठेवायचं. वाफ बाहेर नाही आली पाहिजे असं झाकण ठेवलं. एक 15 ते 20 मिनिटामध्ये वडी तयार आहे आपली. हे थंड होण्यासाठी ठेवते मी. इकडे तेल ठेवलेलं आहे. छान वड्या कापून घेऊन मी तेलात सोडल्यात. छान खरपूस भाजायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत छान मस्तपैकी तांबड्या रंगाच्या होईपर्यंत. छान असा सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना. बारीक गॅसवरच आपण तळून घेणार आहोत. करून घेऊ. छान मस्त तयार आहेत वड्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.